ट्रॅव्हल मग सर्विस मध्ये आपलं मी आहे त्र्यंबकेश्वर, म्हणजे जो नाशिक मधून इगतपुरीच्या फुटून त्र्यंबकेश्वरसाठी जाण्यासाठी शॉर्टकट आहे. इथून त्र्यंबकेश्वर 7 किलोमीटर, इकडे 7 किलोमीटरवरती त्र्यंबकेश्वर मंदिर आणि त्याच्या मध्ये जाताना रस्त्यामध्ये आम्हाला एक आहे मुलं दिसते रान मिळाव त्याबद्दल इकडे ठिकाणं बसले. चला बोलूया यांच्याशी. अशा प्रकारे इकडे बसून हे सगळं रानमाळ विकतात. इथे हे आंबे आहेत छोटे छोटे. काय आंबे काय म्हणते हे छोटे छोटे आंबे तसे करवंद आहेत इकडे. कितीला आहे करवंद? आणि आंब्याचा वाटा कसा आहे? हे आंबे कुठे तुम्ही घेऊन येता काही? अरे वा, कुठून घेऊन येतो? बरं राहिला तुम्ही इकडेच आहे मग? नाम काय नाव गाव? चिखलवाडीवरनं येतात रोज. सकाळी किती वाजता येतात? आता पळालात ना इकडनं अजून तो बघा पुरी पळतात गेला. पळाली तेव्हा असे करून देत आपण किंवा एक वाटा करून देतात. ठीक आहे. हे किती बारीक बारीक आंबे आहेत, गोड असतं ते खायला. एवढे एवढे आंबे ते छोटे. ते पण 10 रुपये. किती वाजेपर्यंत बसतो संध्याकाळी? खपतील तेव्हा म्हणजे इथंच माणसं घ्यायला येतात ना इकडे जाणारे, मुंबईवरून येणारे जाणारे. चालेल चालेल चालेल. मला इथे करून देत एक वाटा. आंबे खात नाही जातात. ही पोरगी बिन होत आहे. आंबे दे मग एक वाटा दे आंब्याचा, एक वाटा दे करून द्यायचा. हे असे पानामध्ये बांधतो. एकच घ्या ना मी एवढं खाणार नाही सगळे. थांब तिला थांब एक मिनिट. अरे पकड 2 मिनिट काय करू पडेल. तेव्हा इकडे सगळी टीम आहे यांची. त्र्यंबकेश्वरचा रोड आहे समोर. इथून जातो त्र्यंबकेश्वरसाठी 7 किलोमीटर वरती आणि एकदम बाजूला निसर्गरम्य परिसरातून हा रस्ता जातो इकडे. हा बघू शकता इकडे. अशा प्रकारे इकडे असा रानमेवा भेटतो. कधी आलात त्र्यंबकेश्वर साईडला नक्की यांच्याकडून एकाच वाटा तरी घ्या. बिचारे उन्हामध्ये सकाळपासून ते रात्री मला खपत नाही तोपर्यंत बसलेले असतात. आता मी जाणार त्र्यंबकेश्वरला दर्शन, तर तिकडे पॉसिबल नक्की पोस्ट करीन तोपर्यंत. अशी ना ही आंबे असतात, ही बारीक बारीक.